आणि आता जाऊयात सांगलीमध्ये। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे। वाळवा तालुक्यातील साखराळे इथे जयंत पाटील यांच्या गावातील मतदान केंद्र याच ठिकाणी मतदान जयंत पाटील करणार आहेत। तर जिल्हा परिषदच्या 61 जागांसाठी 211 जण रिंगणात आहेत आणि पंचायत समिती 122 जागांसाठी 327 उमेदवार आहेत। याचा आढावा आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी घेतला। सांगली जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायती समितीसाठी आत्ता काहीच वेळापूर्वी मतदानाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 18,18,742 इतकं मतदान आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत। आपण आत्ता आहोत साखराळे येथे। साखराळे हे जयंत पाटील यांचे जे मतदान केंद्र आहे, याच ठिकाणी जयंत पाटील या ठिकाणी मतदान करतात। जवळपास 61 जिल्हा परिषदेसाठी 211 उमेदवार रिंगणात आहेत, तर 122 पंचायत समितीसाठी 327 उमेदवार रिंगणात आहेत। या मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 2039 इतके मतदान केंद्र तर 9000 कर्मचारी या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत। आणि या मतदानाचा निकाल 2 दिवसांनी म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी लागणार आहे। आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वाळवा इस्लामपूरसाठी माजी मंत्री जयंत पाटील असतील, सांगली मिरज या परिसरासाठी माजी मंत्री सुरेश खडे असतील, सुहास बाबर असतील, विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील, गोपीचंद पडळकर असतील, अशी अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाली लागलेली आहे। सदाभाऊ खोत असतील, अनेकांचे नातेवाईक या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कॅमेरामॅन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।